नमस्कार. लढवय्या रोखटोकमध्ये मी शैलेश चव्हाण आपलं स्वागत करतो. उरणमधली निवडणूक खूप अटीतटीची निवडणूक ही बघितली जात होती. महाविकास आघाडीने या ठिकाणी वर्चस्व आपलं प्रस्थापित केलेलं आहे. जवळपास 9 जागांवर विजय मिळवलेला आहे आणि महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे जे दावेदार आहेत भावनाताई घाणेकर या विजयी झालेले आहेत. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते मनोहर भोईर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. आता सर्वप्रथम अभिनंदन तुमचं. कसं बघतं या निवडणुकीकडे आणि भारतीय जनता पार्टीच्या बालेकिल्ल्याला कुठेतरी खिंडार पडताना दिसतोय? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उरण शहरामध्ये बालेकिल्ला नव्हताच. दुर्दैवानं आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो नाही, वेगवेगळं लढलो. त्याच्यामुळे या ठिकाणी 2016ला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आला. आत्ता आम्ही आघाडीमध्ये लढलो आणि त्या आघाडीमध्ये आपण बघता आम्ही प्रचंड मताने आमचा नगराध्यक्ष विजयी झाला. या ठिकाणी भाजपचा आमदार हा अतिशय अहंकारी झाला होता की त्याच्या वल्गना होत्या की मी 3,500 ते 4,000 मताने आमचा नगराध्यक्ष लागेल. खऱ्या अर्थानं या वल्गना फेल करण्याचं काम माझ्या कार्यकर्त्यांनी केलं. माझा कार्यकर्ता कायम म्हणजे रात्रंदिवस पायाला भिंगरी लावून फिरत होता. दुर्दैवानं आमचा 10 नंबरचा पॅनल गेला. जर तो 10 नंबरचा पॅनल आला असता तर आमच्या 12 सीट आल्या असत्या. पण तरी सुद्धा नगराध्यक्ष हा चांगल्या मताने निवडून आला आणि आमचे 9 नगरसेवक आले. आज या ठिकाणी आपण बघता उरणच्या शहराची दुर्दशा झालेली आहे आणि त्याकडे इथल्या आमदाराचं लक्ष नाही. फक्त त्याच्या मनामध्ये तो कधी पण तुमच्यासमोर प्रतिक्रिया प्रकट करत असताना मी 5,000 कोटीची कामं आणली, 10,000 कोटीचं मी कामं आणली. या उरणचा विकास करायला त्याला वेळ नाही आणि म्हणून उरणच्या जनतेनं त्याला खऱ्या अर्थानं हा धडा शिकवण्याचं काम केलेलं आहे. आमचं पुढील कार्य असं असणार आहे. सर्वप्रथम आम्हाला शहर हा अतिशय स्वच्छ आणि माझ्या प्रत्येक नागरिकाला ट्रॅफिकचा त्रास होऊ नये. माझा विमला तलाव हे चांगलं एक उरणचं खऱ्या अर्थानं हट आहे. त्या ठिकाणी त्याचं स्वच्छकरण आणि या ठिकाणी जी काय अपुरी कामं आहेत ती पूर्ण करण्याचा आम्ही या ठिकाणी आमच्या मनामध्ये आम्ही विचार केलेला आहे आणि त्या विचाराच्या माध्यमातून आम्हाला उरणच्या जनतेने विजय दिला. राजकारण सुरू होतं, त्यांना पण कुठेतरी यश मिळालं नाही, मतदारांनी नाकारलेलं दिसतंय. दिबा पाटलांच्या नावाने त्यांनी आयुष्यभर राजकारण केलं. ज्या वेळेस कोरोना होता त्यावेळेस त्यांनी मोर्चे काढले. त्या मोर्चामध्ये त्यांचेच कार्यकर्ते मृत्युमुखी पडले आणि आज 2022ला आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव कॅन्सल करून दिबा पाटलांचं नाव दिला. आज 3-3.5 वर्ष झाले त्यांना दिबा पाटलांचं नाव एअरपोर्टला देता येत नाही आणि भविष्यात सुद्धा ते देऊ शकत नाही आणि त्याचा खऱ्या अर्थाने बदला घेण्याचं काम इथलं भूमिपुत्र करणार आहे. या निवडणुकीनंतर पनवेल महानगरपालिकेच्या देखील निवडणुका लागत आहेत, काही दिवसांनी लागतील. महाविकास आघाडीचं यश या प्रकारे भेटेल महापालिकेत? पनवेल महानगरपालिकेवर सुद्धा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. स्पष्टपणे सांगतो की त्या ठिकाणी दिबा पाटील साहेबांना मानणारे भूमिपुत्र ते अगदी उरण पासून आपण पकडलं तर पनवेल महानगरपालिकेमध्ये असणारी सर्व वाट त्याच्यामध्ये दिबा पाटील साहेबांचे सर्व पाठीराखे आहेत. जर दिबा पाटील साहेबांचं नाव त्यांनी या 25 डिसेंबर पर्यंत दिला नाही तर पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपचा धुव्वा उडेल. खऱ्या अर्थानं बघू शकता आपण की सत्ता परिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का म्हणता येईल. उरण या निवडणुकीच्या अनुषंगाने भावनाताई घाणेकर या महाविकास आघाडीकडनं जवळपास 1500 मतांनी निवडून आलेले आहेत आणि हा मोठा धक्का भारतीय जनता पार्टीला दिसतोय. मी शैलेश चव्हाण, उरण.